नमस्कार, मी नरेश बर्वे, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे. जिल्हा नियोजन समितीवरती मी सदस्य आहे आणि इंटर युनियनचा मी कन्हान क्षेत्रात, टेकाडी कामी क्षेत्रात आपण काय काय कामं केले आहे आणि काय काय कामं रखडलेले आहे. सातत्याने संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे. ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, नगरपंचायत असो, या सर्व ठिकाणी मी माझ्या लोकांना काँग्रेसच्या उमेदवारांना लढवलं आणि सत्ता प्रस्थापित केली. एवढंच नव्हे तर बाजार समिती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या सर्व क्षेत्रामध्ये मी अग्रतेने काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करू शकलो. सन्माननीय सुनील केदार साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये आहे. सन्माननीय मुकुल वस्ती साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. सन्माननीय मोडक साहेबांचा वाटा आहे. सन्माननीय आमचे नेते नाना गावंडेजी यांचा सुद्धा याच्यामध्ये फार सिंहाचा वाटा आहे. ज्या अनुषंगाने आम्ही सर्व नेते मंडळीने आणि माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि जिल्हा परिषद आम्ही बऱ्याच वर्षानंतर काबीज करू शकलो. ही फार मोठी उपलब्धी आम्ही मिळालेली आम्हाला. निश्चितपणे गेल्या कितीतरी वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो आहे. मी याआधी शिवसेनेमध्ये होतो. शिवसेनेमध्ये त्याच जिद्दीने त्याच जोमाने मी काम केलेलं आहे आणि शिवसेनेमधून जेव्हा मी काँग्रेसमध्ये आलो तर निश्चितपणे काँग्रेस हा माझा जुना पक्ष असल्यामुळे मी त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि काम करतो आहे. एवढी जुनी काँग्रेस असताना आज जे काँग्रेसचे जे हाल होत आहेत, जे तुटाटूट होत आहे, जे मोठे मोठे नेते निघत आहे काँग्रेसमधून, ज्या लोकांना भीती आहे असेच लोक काँग्रेसमधून म्हणा, काँग्रेसच नाही म्हणता येईल, शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा की काँग्रेस म्हणा, ज्या लोकांना भीती आहे, ज्या लोकांनी करप्शन केलेलं असेच लोक इथून जात आहेत. ज्या लोकांची छबी अतिशय साफसुथरी आहे असे लोक कुठेही गेले नाही, कुठेही डगमगावलेले नाही. आणि मला असं वाटतं की आपण जे विचारताय मला की सन्माननीय आमचे जे नेते होते अशोकराव चव्हाण साहेब, ते काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे, संघटनेने विशेषतः काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिलेलं आहे. आणि जर असे व्यक्ती सोडून जात असतील तर देशामध्ये काय सुरू ते आपल्याला माहीत आहे. कुठली तरी भीतीमुळे ते गेले असतील. मला खूप उशिरा ते न्यूज आली आणि ते बघितल्यावर आम्हाला शॉकिंग झालं की अशोकराव चव्हाण सारखा माणूस जर काँग्रेस पक्ष सोडून जात असेल ती ही दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की काहीतरी कुठेतरी त्यांना दडपण असेल आणि त्या दडपणामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. पण निश्चितपणे मला असं वाटतंय की त्यांनी राजीनामा जरी दिला आहे पण ते पुढे काय करतील याचा आम्ही काही सांगू शकत नाही. पण हे घटना अतिशय वाईट घटना आहे की ज्या लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही मिळवून घेतलेलं आहे, काँग्रेस पक्षापासून पक्षाने त्यांना जे दिलेलं आहे ते त्यांनी विसरता कामा नये. आणि जर अशा लोकांनी जर काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेस पक्ष संपला अशातला काही विषय नाही. असे अनेक अशोकराव चव्हाण येतील आणि यापेक्षा जोमाने काँग्रेस पुढे वाढेल. एकीकडे सुनील केदारजी त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं, त्याच्यानंतर आता अशोकजी चव्हाण, त्याच्यानंतर आणखी दुसऱ्याची तयारी सुरू आहे. एवढं धक्केवर धक्के काँग्रेसला लागत आहे, काय सांगा? फक्त चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पक्षाचं हे धोरणच आहे की दबाव यंत्रणा ते टाकतात आणि जे व्हीला की तो निघून जातो. पण निश्चितपणे तुम्हाला सांगतोय की सुनील भाऊ केदार जरी त्यांना जेल झाली असेल पण हे सर्व राजकीय षडयंत्रामुळे सर्व झालेलं आहे. आणि सुनील भाऊ केदार आमचे कुठेही जाणार नाही. निश्चितपणे ते आमच्या सोबत आहे, आमचे नेते आहेत आणि ते अशोकराव चव्हाण जे केलं तसं कुठलेही असं होणार नाही ते मला ठाम विश्वास आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूक आहे, अशोकजी चव्हाणला राज्यसभा देण्यात आलेला आहे.
भारतीय जनता पार्टीकडून, तर असं चर्चा सुरू आहे. आणि तुम्हाला इथून लोकसभेची म्हणजे निवडणूक लढवण्यात येणार आहे, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, अशोकराज चव्हाणांना राज्यसभेत पाठवणार आहे, कुठे पाठवणार हा विषय फार मोठा विषय आहे. त्यांनी कशामुळे पक्षाचा राजीनामा दिला, कशामुळे आमदारकीचा राजीनामा दिला हे सांगणं योग्य नाही, कारण की मी एकदम छोटा व्यक्तिमत्व असल्यामुळे मी त्या विषयावरती बोलणार नाही. पण निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये पक्षामधून अनेक लोकांनी पक्षाची उमेदवारी मागितलेली आहे. मी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे. पक्षाला हे माहीत आहे की पक्षात जो राबतो आहे, जो काम करतो आहे, निश्चितपणे त्याची कदर त्याची त्यांना ठाऊक आहे. आणि जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्यांनी उमेदवारी दिली तर निश्चितपणे हा विजय मी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतो.